तर टॉपचा विषय भावानो, मी तुमचा लाडका व्लॉगर संस्क्या. तर तुम्हाला तर माहितच असेल, महाशिवरात्रीच्या 2 दिवसानंतर असते आपल्या गावची यात्रा. म्हणून यात्रेला कधी व कसं जायचं हे प्लॅनिंग करायला आपण आलतो बा सर स्टँडवर. मग काय त्याचं सगळी प्लॅनिंग केली आणि बाकी सगळी पोरं घरला गेली आणि ही दोघं लागलेत की गेम खेळायला. मग काय त्यांना म्हणलं तुम्ही दोघं आता गेम खेळा, तुमच्या नादाला लागून आपल्याला चालणार नाही. मग काय तिथनं सर आपण आलो बा आपल्या घराकडे. मग काय 5 मिनिटं म्हणत अर्धा तास आपण घालून सर गेलो बा आपल्या चौकात. तिथे सगळे पोरं आपल्या अगोदरच आलेली होती, पण एक जण राहिले होता तो म्हणजे आपला पण्या. मग काय त्याला आणि आपण गेलो बा परत आणि स्टँडवर. मग काय तिथं गेली तो पण तिकडनं आला आपला पण्या पण. मग काय ह्या भागाला आपण घेतला आणि आपण गेलो बा सर चौकात. मग काय तिथं अजून आपल्या देवाची पालखी आली नव्हती म्हणून आपण गेलो बा सर चावडीपाशी. मग काय चावडीपाशी आलो नाही तोपर्यंत पोरांनी म्हणलं परत जायचं पाळण्यांकडे, कारण सगळ्या वाघांना यात्रेत काढायचं होतं फोटो. मग काय तिथे सगळ्यांचे फोटो काढले आणि आपण चालू बा सर चौकात. मग काय वाटेत आपल्याला दिसलं भाऊ पण. भावानं म्हणलं तुझं सगळं बघ आपण व्हिडिओ बघतोय. मग काय भावाला आभार आहे म्हणलं आणि आपण चालू बा सर पुढे जाऊन बघतोय तर काय आम्ही जायच्या अगोदर बसलेच तिथं आतिषबाजी चालू झालेली बघा. इथं आतिषबाजी बघायला तो पण तिकडनं आला आपला सिनेमॅटिक दर्शन. पण इकडे दर्शनाची गाडी आली तो पण तिकडनं आली आपली पालखी पण. तिचं पण लांबनच दर्शन घेतलं कारण गावात गर्दी खूप जास्त होती. भावानं तुम्हाला माहितच असेल हि आहे आपल्या दुधगाव गावचा डॉन प्रसाद हेरवाडे. मग काय तिथनं आपण आलो बा सर आपल्या पाळण्यांकडे. मग काय सर तिकीट काढलं आणि आपण गेलो बा सर ब्रेक डान्स मध्ये. मग काय इकडे ब्रेक डान्स काय अजून चालू येत नव्हतं म्हणून आम्ही लागलो दुसऱ्या पाळण्यालाच बघायला. मग काय ब्रेक डान्स मध्ये सगळी पाक मजा घेऊन आपण आलो बा सर बाहेर. आता म्हणावं हीच एकाच पाळण्यात बसून का आल्यात बाहेर, कारण जी मजा उद्या बसाय आहे ती आज काय नाही. मग काय तेवढ्यात आपल्या भावानं मला तुला काय तर देतो खायला. तर भावानं आजच्या व्लॉग मध्ये एवढंच आणि आपण भेटू आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये. तर सगळ्यांना बाय.